तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि सॅनिटोरियम याच्याबद्दल माहिती घेतोय. त्याच्या आपण स्लाइड्स बघूया. पहिली स्लाइड आहे. इथे रेल्वेचा ट्रॅक आहे. हे पुण्याकडे जाते लाईन आणि या बाजूला मुंबईकडे जाते. त्याला लागूनच एक अंदाजे 10 एकराचा प्लॉट आहे. प्लॉट आहे त्याच्यामध्ये तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड सॅनिटोरियम कारण 75 ते 80 वर्षापूर्वी डॉक्टर सरदेसाई, डॉक्टर अलायस भाऊसाहेब सरदेसाई त्यांनी ते स्थापन केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर हे उत्तर आहे. उत्तर आणि दक्षिणेकडे जर बघितलं तर दक्षिणेच्या भागामध्ये जनरल हॉस्पिटल आणि उत्तरेच्या भागामध्ये TBच्या पेशंटसाठी वॉर्ड्स असं त्याचं निर्माण केलेलं होतं. त्या लेआउटमध्ये हा जो रेल्वे स्टेशनवरती रस्ता जातो हा इथे एक किचन, डायनिंग रूम आणि पेशंटला अन्न तयार करण्यासाठी खानावर एक जागा अशी ते निर्माण केलेली होती. आणि काही गेस्ट रूम्स इथे केले होते. म्हणजे काही बाहेरचे कोणी डॉक्टर आले त्यांना राहण्याच्यासाठी ते सोय केलेली होती. म्हणजे सकाळी डॉक्टर आल्यानंतर इथेच आधी ब्रेकफास्ट करायचे, नंतर मग आतमध्ये त्यांच्या कामाला जायचे. याच्या समोर या किचन आणि डायनिंगच्या समोरच ते डॉक्टरांचे क्वार्टर्स होते. हे तळमजला आणि पहिला मजला असं त्याचं बांधकाम होतं. आणि त्याच्यामध्ये मला आठवतं त्यावेळेला डॉक्टर वाडोकर, डॉक्टर टिकेकर, डॉक्टर शेंडे असे लोक इथे राहत होते. नंतर जर आपण पुढे आलो की इथे हा ऑफिस ब्लॉक आहे. ऑफिस ब्लॉकमध्ये साधारण आपल्या हॉस्पिटलचं मेन ॲडमिनिस्ट्रेशन हे या ब्लॉकमध्ये चालायचं. सगळ्या बिल्डिंग ह्या जवळजवळ ग्राउंड फ्लोअर आणि फार तर फार एक मजला, बहुतेक सगळ्या ग्राउंड फ्लोअरच होतं. आणि त्याच्यामध्ये ऑफिस ब्लॉक शेजारी एक स्टोअर होतं, एक रेशनचं शॉप होतं. असे 4 तिथे कंपार्टमेंट्स होते. त्या ऑफिस ब्लॉकला च्या समोरच जर तुम्ही बघितले या बाजूला ऑफिस ब्लॉकच्या समोरच इथे OPD सेक्शन होता. जे बाहेरगावून जे लोक येत होते किंवा गावातले लोक येत होते पहिल्यांदा त्यांची तपासणी ते ग्राउंड फ्लोअरला करायचे. हे याच्यावरती पहिला मजला होता ज्यामध्ये आमचे ऑफिसमध्ये काम करणारे तारे हे इथे राहत होते. तुमचा मित्र, त्यांचा मुलगा आमचा मित्र होता शरद तारे, हे फर्स्ट फ्लोअरला राहायचे. नंतर या डॉक्टरांच्या ब्लॉकच्या शेजारीच एक छोटी रूम होती, वेटिंग स्पेस होती. तिथे स्टाफचे डॉक्टर्स वगैरे भेटायचे आणि तिथे त्याच्यामध्येच एक अशी व्यवस्था केलेली होती रेकॉर्ड वाजवण्याची, की सगळ्या तळेगावचे जे हॉस्पिटलचे वॉर्ड्स होते त्यांना संध्याकाळच्या वेळेला चांगल्या प्रकारची गाणी किंवा एक प्रकारची भजनं म्हणा, धार्मिक काही जे संगीत असेल ते इथून ऐकवलं जायचं. या रूमच्या पुढे आणि या OPDच्या पुढे इथे गायनेक सेक्शन होता, गायनेक डिपार्टमेंटचा. छोटंसं पोस्ट ऑफिस इथं होतं. म्हणजे या डिपार्टमेंटच्या लागून थोडं पुढे आल्यानंतर तिथे हे 2 असे स्टाफ क्वार्टर्स होते. स्टाफ क्वार्टर्स आणि इकडच्या बाजूला OPD संपल्याबरोबर या खालच्या बाजूला इथे ऑपरेशन थिएटर, नंतर इथे जनरल वॉर्ड्स आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला इथे प्रायव्हेट वॉर्ड्स होते. म्हणजे 4 ते 6 इंडिपेंडंट रूम्स होत्या. आणि हे OPD सेक्शन आणि जी विभाग होता त्याला पण पहिला मजला होता. तिथे पाटील नावाचे गृहस्थ जे ऑफिसमध्ये काम करायचे ते इथे राहत होते. या बाजूने पुढे आल्यानंतर इथे पुन्हा हे स्टाफ क्वार्टर्सच होते. आणि इथे जर आपण ओळखीचे लोक बघितले तर पहिला याच्यामध्ये सुरुवातीला गुळवणी नावाचे गृहस्थ राहायचे की जे मेंटेनन्स विभाग कामाचे. ते रिटायर झाल्यानंतर इथे पोंक्षे म्हणून IPS अधिकारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये रिटायर झाले होते, ते इथे राहायचे. नंतर इथे नाडगौडा म्हणून गृहस्थ राहायचे की जे ऑफिसमध्ये काम करायचे. हा जो रस्ता इकडचा याला लागून हा रस्ता इथे क्लास 4चे क्वार्टर्स या बाजूला बांधलेले होते, तिथे हा जात होता. नंतर या 2 जे स्टाफ क्वार्टर्स होते तिथून पुढे आल्यानंतर तिथे एक छोटी पाण्याची टाकी होती. त्या पाण्याच्या टाकीमध्ये सगळ्या जे स्वतंत्र विहीर होती आपल्या हॉस्पिटलची, त्या विहिरीमधनं पाणी इथे पंप केलं जायचं
आणि इथून सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केलं जायचं. आणि या रस्त्याने पुढे गेल्यानंतर इथे डॉक्टर्स क्वार्टर्स होते. या रोडच्या या बाजूला एक इथे क्वार्टर होतं आणि या रोडच्या याला फेसिंग असं इकडचे एक डॉक्टर्स क्वार्टर्स होते. मधल्या बाजूला अशी ओपन स्पेस होती. आम्ही स्वतः म्हणजे डॉक्टर भाटे इथे राहत होते आणि डॉक्टर बरे मला आठवत त्याच्या अगोदर डॉक्टर गोडबोले होते, ते या बाजू इथे राहत होते. तर हा जो रस्ता पुढे गेला की ते हा वॉर्ड नंबर किंवा कॉटेज नंबर 25, 26 असे कॉटेजेस होते आणि इथे मोकळं ग्राउंड होतं. त्या मोकळ्या ग्राउंडमध्ये आम्ही सगळी मुलं त्यावेळेला क्रिकेट आणि अशा प्रकारचे गेम्स खेळत होतो. त्याला लागूनच इथे रिक्रिएशन हॉल होता. रिक्रिएशन हॉलमध्ये मला आठवतं की दिवाळीच्या किंवा गणपतीच्या सुमाराला वेगवेगळी नाटकं दाखवली जायची. त्या मधून डॉक्युमेंटरी दाखवली जायची. त्या कोपऱ्याला इथे एक आमचा लायब्ररियन बसायचा. तो एक वॉर्डबॉयच होता. तो लायब्ररियनचंही काम करायचा आणि मोठी पुष्कळ पुष्कळ पुस्तकं त्या हॉलमध्ये साठवलेली होती. या हॉलच्या दोन्ही बाजूला इथे ग्रीन रूम सुद्धा की जी नाटकं व्हायची तर त्या नटांना कपडे बदलण्यासाठी वरची जागा असायची. आणि या इकडे पहिल्या रूम या रूममध्ये गणपतीची स्थापना केली जायची. त्यावेळेला गणपतीची आरती वगैरे हा जो इकडचा व्हरांडा आहे, त्या व्हरांड्यामध्ये हा जो व्हरांडा इकडच्या बाजूला तिथे लोक उभे राहून आरती म्हणत होते आणि या रूममध्ये गणपती बसायचे. अशा तऱ्हेने या रिक्रिएशन हॉलचं प्लॅनिंग होतं. रिक्रिएशन हॉल संपल्यानंतर इथे एक धर्मशाळा होती आणि धर्मशाळेमध्ये माझ्या अंदाजाने एक 50 लोकांची राहण्याची सोय केली होती. बाहेरगावचे लोक हे जे येत होते ते इथे राहायचे आणि नंतर काम संपल्यानंतर निघून जायचे. त्या रिक्रिएशन हॉलच्याच या बाजूला उत्तरेच्या दक्षिण बाजूला तिथे असेच वॉर्ड होते. त्या वॉर्डमध्ये सुद्धा असे 6.5 ते 8 पेशंटची सोय केलेली होती. म्हणजे हा जो रस्ता आहे हा पुढे तळेगाव आंबी च्या गावाला जाणारा रस्ता होता. त्या रस्त्याच्या पलीकडे सुद्धा हॉस्पिटलची 1-2 एकर जमीन होती आणि त्याची इथेच या बाजूला सरांची विहीर होती. त्या विहिरीतनं पाणी आपण हॉस्पिटलला पुरवलं जायचं. तिथे पण स्टाफ आणि पेशंट क्वार्टर होते आणि आपले हॉस्पिटलचा स्टाफ श्री दत्तोपंत श्रोत्रिय ते इथे राहत होते आणि त्यांचे भाऊ नाना श्रोते आमचे मित्र होते. ते याच पहिल्या रूममध्ये राहत होते. त्या क्वार्टरमध्ये राहत होते. चर्चच्या क्वार्टरमध्ये रॉय जे आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर होते ते या शेवटच्या क्वार्टरमध्ये राहायचे. आणि या प्लॉटची जर बाउंड्री बघितली आपण तर जिथे बाउंड्री संपते हे बघा ही जी बाउंड्री जिथे संपते तिथे चाफेकर राहत होते, चाफेकर गुरुस राहत होते. तर त्यांच्या प्लॉटपर्यंत त्याची बाउंड्री होती. दुसरं प्लॅनिंग बघायला झालं तर ही जी पाण्याची टाकी आहे हा जो मेन रस्ता होता ऑफिस स्टाफ क्वार्टर्सचा तो सरळ इथे एक्सरे युनिट होतं. पेशंटचे एक्सरे वगैरे इथे काढले जायचे, त्यांना तपासलं जायचं आणि तो मध्य धरून हे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे 24 क्वार्टर्सची अरेंजमेंट केली होती. म्हणजे हे जे क्वार्टर्स 1 पासून चालू करून इथे असे संपत हा 24 नंबरचा क्वार्टर होता आणि 25वा क्वार्टर हा आमच्या डॉक्टर भाटेंच्या घराच्या समोर होता. अशा पद्धतीने 25 क्वार्टरचं सुंदर उत्तम प्लॅनिंग त्यावेळेस डॉक्टर सरदेसाई यांनी केलं होतं. आता इकडे जर तुम्ही बघितलं की हे जे डॉक्टर्स क्वार्टर्स आहेत त्याच्या पाठीमागे छोटा रस्ता होता आणि हा रस्ता इथे नर्सेस क्वार्टर्स होते. हा इथे नर्सेस क्वार्टर्स होते आणि तिथून तो रस्ता रिक्रिएशन हॉलला आणि वॉर्ड्सला जायचा. इथे नर्सेसमध्ये आमच्या आठवणीप्रमाणे त्यावेळेस थर्मल त्या होत्या आणि गंगोत्री ओक त्या इथे राहायच्या आणि त्यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक यायचे. मंगेश होता, त्यांचे भाऊ होते बंडोपंत. इथे गंगूताई ओक यांच्या इथे त्यांचे नातू यायचे विवेक आणि वीरेंद्र पाटणकर त्यांचे वडील यायचे आणि आम्ही दर महिन्यामध्ये मग एकत्र राहायचो, खेळायचो अशा आमच्या आठवणी आहेत. नंतर या बाजूला इथे सॅनिटोरियम आहे. म्हणजे पेशंट्स बरे होऊन जायचे ते या सॅनिटोरियममध्ये राहायचे. तिथे आमच्या ओळखीचे सुमतीबाई कुलकर्णी हे सर पहिल्या क्वार्टरमध्ये दरवर्षी यायच्या मे महिन्यामध्ये. त्यांचा मुलगा बंडू कुलकर्णी, त्याची मुली बेना कुलकर्णी सगळ्या एकत्र आम्ही त्यावेळी खेळत होतो. हा जो रस्ता आहे तो इथे असे जे छोटे कॉटेज बनवलेले होते. या कॉटेजेसमध्ये काही लोक डोनेशन देऊन म्हणा या भाडं देऊन राहायला येत होते. त्यावेळेस अण्णासाहेब जांभेकर हे जे किर्लोस्करचे डायरेक्टर होते
ते नंतर रिटायर झाल्यानंतर या कॉटेजमध्ये राहत होते. अशा त्यावेळेच्या आमच्या आठवणी आहेत. तर हे 10 एकराचं इतकं सुंदर प्लॅनिंग त्यावेळेला भाऊसाहेब सरदेसाईंनी केलं होतं आणि डोनेशन मिळवून त्या लोकांच्या सहकार्याने त्यांचं मदत मिळवून हे 10 एकराचं उत्तम प्रकारचं प्लॅनिंग त्यावेळी केलं होतं. आणि माझ्या अंदाजाने साधारण हा जो जनरल सेक्शन आहे, साधारण 100 ते 150 पेशंट्स मला असं वाटतं की एका तिथे असावेत. आणि हा जो क्षयरुग्ण विभाग होता, साधारण एक 200 ते 250 पेशंट्स त्यावेळेला तिथे राहत होते. अशा वेळेला एक सुंदर प्रकारचं हॉस्पिटल त्यांनी डिझाईन केलेलं होतं आणि सगळ्या त्याच्यामध्ये सोयी होत्या, की लोकांना राहण्यासाठी जे पेशंट बरे झाले त्यांना राहण्यासाठी सॅनिटरीची व्यवस्था करणं म्हणा किंवा काही लोकांनी डोनेशन दिलं तर ते स्वतःच्या पैशानीच ते कॉटेजेस बांधत होते. जे कॉटेजेस आहेत ते त्यांनी स्वतःच्याच पैशाने बांधले होते. तिथे लोकं राहत होते आणि त्यांनी असं विल केलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्याची मालकी ही हॉस्पिटलची व्हावी. अशा पद्धतीने या हॉस्पिटलचं प्लॅनिंग झालेलं होतं आणि मला असं वाटतं की आता हे या बाजूने जर आपण बघितलं तर हा चाकण रोड आहे. तळेगाव ते चाकण रोड हा जायचा. तर चाकण रोडवरनं तिथूनही त्याला एंट्रन्स होता आणि तिथे आल्याबरोबर तिथे एक फाउंटन होतं आणि या च्या समोर हा ओपीडी सेक्शन होता. इथे बारी जे पेशंट्स वगैरे होते ते छान झाडं होती. त्याच्या खाली बसायचे आणि अशा तऱ्हेने त्यांचं त्यावेळेस उत्तम पद्धतीने हॉस्पिटल चाललेलं होतं.